इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र पाठ पहिला आपल्या संविधानाची ओळख स्वाध्याय प्रश्न पहिला आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. संविधानातील तरतुदी. उत्तर संविधानात नमूद केलेले नियम, कायदे, अधिकार व कर्तव्ये यांना संविधानातील तरतुदी म्हणतात. 2. संविधान दिन. उत्तर भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले. त्यामुळे दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 2. चर्चा करा. 1. संविधान समितीची स्थापना केली गेली. उत्तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाचा राज्यकारभार भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालावा म्हणून संविधान समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने भारताचे संविधान तयार केले. 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. उत्तर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी संविधान तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास करून त्यांनी भारतीय संविधान अधिक सक्षम व लोकशाहीवादी बनवले. संविधानातील नागरिकांचे हक्क, समानता, न्याय आणि स्वातंत्र्य यांना त्यांनी विशेष महत्त्व दिले. त्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. 3. देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी समाविष्ट असतात? उत्तर देशाचे संरक्षण, शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगार निर्मिती, दारिद्र्य निर्मूलन, उद्योगांना प्रोत्साहन, महिला व बालकांचे संरक्षण, सार्वजनिक स्वच्छता इत्यादी बाबी राज्यकारभारात समाविष्ट असतात. प्रश्न तिसरा आहे योग्य पर्याय निवडा. 1. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? पर्याय अ अमेरिका, ब भारत, क इंग्लंड, ड यापैकी नाही. उत्तर क इंग्लंड. इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही. 2. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? पर्याय अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद, क दुर्गाबाई देशमुख, ड बी एन राव. उत्तर ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 3. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? पर्याय अ महात्मा गांधी, ब मौलाना आझाद, क राजकुमारी अमृत कौर, ड हंसाबेन मेहता. उत्तर अ महात्मा गांधी. 4. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ब सरदार वल्लभभाई पटेल, क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ड जे बी कृपलानी. उत्तर क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न चौथा आहे तुमचे मत लिहा. 1. शासनाला कोणकोणत्या विषयावर कायदे करावे लागतात? उत्तर शासनाला देशाचे संरक्षण, शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगार निर्मिती, दारिद्र्य निर्मूलन, उद्योग व्यवसाय, सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक, पर्यावरण संरक्षण तसेच महिला, बालके व दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी विविध विषयावर कायदे करावे लागतात. समाजात सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांचे हित जपण्यासाठी हे कायदे आवश्यक असतात. 2. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो? उत्तर भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले. त्या दिवसापासून भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. देशाचा राज्यकारभार संविधानानुसार सुरू झाला. म्हणून दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
3. संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे. उत्तर: संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार केल्यामुळे शासन नियमांच्या चौकटीत राहते आणि सत्तेचा गैरवापर होण्याची शक्यता कमी होते. नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. कायद्याचे राज्य प्रस्थापित होते आणि शासनावरील लोकांचा विश्वास वाढतो. तसेच लोकशाही अधिक मजबूत होण्यास मदत होते.